मग आमचे अमित शाह म्हणते चूक हो गई, वो तो चूक हो गई, तेरे बाप का राज है, चूक हो गई, 28 लोक मर गए, 15 वर्ष तर हिंदूवाल्यांचंच राज्य आहे. मग तुमच्या राज्यात हिंदू खतरेमध्ये आहे तर मग तुम्ही सत्तेत राहता का? कशाला? 5 ते 7 वर्षामध्ये पैसे नाही म्हणतं म्हणून कसं लुटतं तुम्हाला ते सांगतोय. तुमच्या खिशात सरकार कसं हात घालतं त्याचं एक उदाहरण, भरपूर उदाहरण आहे, पण एकच सांगतो, वेळ कमी आहे. 7 वर्ष डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढले का नाही वाढले? कितीनं वाढले माहित आहे? 15 रुपये लिटरनं वाढले. आता या 7 वर्षामध्ये जगात जिथून आपण हे पेट्रोल आयात करतो, तेल, कच्चं तेल, ते 40% घसरलं, कमी झालं. काय झालं? पेट्रोलचे भाव कच्च्या तेलाचे 40 रुपयानं कमी झाले, 40% कमी झाले. 100 रुपये भाव असेल तर 40 रुपये कमी झाले. मग